नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसलेला आहे. 48 पैकी फक्त 17 जागेवरती त्यांना समाधान मानावं लागलं आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं फटका बसेल ही भीती महायुतीच्या सगळ्या नेत्यांमध्ये बसलेली आहे. आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातले जे मतदार आहेत आणि विशेषतः महिला मतदार आहेत यांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी त्यांचं मतदान आपल्या बाजूने व्हावं या उद्देशानं राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नवी खैरात या ठिकाणी दिली आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. परंतु एक योजना आणलेली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. मित्रांनो, ही योजना जी आहे ही राज्यातल्या महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला देईल अशी घोषणा राज्य सरकारनं केलेली आणि त्यासोबत 3 सिलेंडर मोफत देण्याची सुद्धा घोषणा या ठिकाणी झालेली आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ज्यावेळेस ही घोषणा केली त्यावेळेस सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रेस माध्यम असेल, यावेळेस फक्त एकच बातमी पाहायला मिळते आणि ती म्हणजे की राज्यातल्या महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला राज्य सरकार देणार आहे. मित्रांनो, यामुळे सगळ्या महिलांना आनंद झाला आणि राज्यातल्या प्रत्येक महिलेला असं वाटू लागले की आता मला प्रत्येक महिन्याला राज्य सरकार 1,500 रुपये देणार आहे, म्हणजे माझा हक्काचा पगार मला आता सरकार देते आणि तेही विनामूल्य देते असं महिलांमध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, या केंद्र सरकारनं नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये सरकार सत्तेत येण्यापूर्वी एक घोषणा केली होती की जर आपण दुसऱ्या देशातल्या बँकातलं भारतीय चलन किंवा भारतीय लोकांचे पैसे जे दुसऱ्या बँकेत आहेत ते जर आपण भारतात आणले तर प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये आपण देऊ शकतो अशी घोषणा केली होती. आणि देशातल्या मतदाराला असं वाटलं होतं की मोदींचं जर सरकार आलं तर आपल्या खात्यावरती प्रत्येकाच्या 15 लाख रुपये जमा होतील आणि प्रत्येकानं मोदी सरकारला मतदान केलं होतं. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एक वेळेस नव्हे तर 2 वेळेस सुद्धा ताकदीनं स्वबळावर सरकार या देशामध्ये आलं होतं हे आपण पाहिलं. परंतु नंतर ज्यावेळेस लक्षात सगळ्यांच्या आलं की 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर घोषणा जरी झाली असली तर हा फक्त निवडणुकीपुरता जुमला होता हे भारतीय जनता पार्टीचे अमित शहा यांनी सुद्धा मुलाखती दरम्यान सांगितलं की असं कुठेही देता येणार नाही. म्हणजेच लोकांचा भ्रमनिराश झाला आणि त्याचा परिणाम वेगवेगळे कारण जी होती त्याच्यामध्ये हेही कारण आलं आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला स्वबळावर सत्ता स्थापन करता आलेली नाही. 240 खासदारांपर्यंतच त्यांचे देशामध्ये त्या ठिकाणी जागा थांबलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. जसं 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर आलेले नाहीत किंवा येऊ शकले नाही आणि येणारे नाहीत, परंतु आता मात्र महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण जी की मध्य प्रदेशमध्ये ही योजना जाहीर झाली होती, त्या ठिकाणी त्याचं कामही झालं होतं. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला आपण खात्यावर पगार देणार आहोत असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु मित्रांनो, ही योजना नेमकी कुणासाठी आहे आणि याचा लाभ कोणाला होणार आहे, नेमकं कोणत्या महिलांना हे पैसे मिळतील, कोणत्या महिलांना मिळणार नाहीत हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण राज्य सरकार कुठलीही योजना या ठिकाणी जाहीर करतो त्यावेळेस ज्या काही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना, एकनाथ शिंदे गट असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी गट जी की महायुतीमध्ये आहे यांचे IT सेल आहेत जे की सोशल मीडियावर आपल्या ज्या काही घटना आहेत, ज्या पॉझिटिव्ह बातम्या आहेत त्या अधिक पद्धतीनं पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा एक इफेक्ट समाजामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आता याचा लाभ सगळ्यांनाच मिळणार आहे. नंतर कळतं की याच्यामध्ये अनेक नियम अटी होत्या आणि याच्यामध्ये आपण बसत नाही, आपल्याला हा लाभ मिळणार नाहीये. अगदी तशीच परिस्थिती या योजनेची सुद्धा होताना पाहायला मिळते. प्रत्येक महिलांना 1,500 रुपये महिना मिळणार आहे का, तर नाहीये. हा सरसकट महिलांना 1,500 रुपये महिना मिळणार नाही. यासाठी शासनानं काही नियम आणि अटी घातलेले आहेत. तर कोणाला मिळणार आहे, तर यामध्ये ज्या महिलांना हे 1,500 रुपये मिळतील त्यासाठी नियम असे आहेत की एक तर ती महिला महाराष्ट्रातली रहिवासी असली पाहिजे, दुसरं त्या महिलेचं बँकेमध्ये खातं असलं पाहिजे, तिसरा भाग असा आहे की या जी महिला आहे ज्यांना आपण 1,500 रुपये शासन देणारे असं सांगतंय त्या महिलेच्या कुटुंबामध्ये जेवढे काही घटक असतील त्या सगळ्यांचं उत्पन्न वार्षिक हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे, त्यापेक्षा कमी असलं पाहिजे, त्यांना ते दिलं जात आहे. विशेषतः विवाहित महिला असतील, घटस्फोटित महिला असतील, परित्यक्त्या असतील किंवा निराधार असतील, या महिलांना हे 1,500 रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी ऑनलाईन मध्ये त्यांची नोंद झाल्यानंतर पात्र ठरल्यानंतर त्यांना देणारे अशी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी नेमकी ही योजना कुणाला मिळणार नाही तर त्यासाठी सुद्धा काही नियम अटी घातलेल्या आहेत. ज्या नियम अटी या आहेत सरकारनं दिलेल्या या महिलांना मात्र हे 1,500 रुपये प्रति महिना मिळणार नाहीये. कोणत्या अटी आहेत त्याही आपण या ठिकाणी पाहू. यामध्ये ज्यांना हा लाभ मिळणार नाही त्यांच्यामध्ये जर आपण नियम आणि अटी पाहिल्या तर त्याच्यामध्ये एक म्हणजे
ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकर दात आहेत, म्हणजे इन्कम टॅक्स भरतो त्या कुटुंबातला कोणीतरी एक व्यक्ती, त्यालाही हे 1,500 रुपये महिन्याला मिळणार नाहीयेत. त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील किंवा उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत पण बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेला अपात्र ठरणार नाहीत. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला जर असेल तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. 5वा नियम त्याच्यामध्ये असा दिलेला आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी खासदार असतील किंवा आमदार असतील त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड असेल, कॉर्पोरेशन असेल, बोर्ड असेल, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असतील यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन जर असेल कुटुंबात एकत्रित तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आणि 8वा नियम असा आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे फक्त ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जर त्याची नोंदणी करत असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे मात्र मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. म्हणजेच काय मित्रांनो, की काही ठराविक महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे, ज्यांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बल आहेत त्यांचं सक्षमीकरण करण्याच्या संदर्भात शासनाने ही भूमिका घेतलेली आहे, त्यांनाच मिळणार आहे. म्हणजे राज्यातल्या जर सगळ्या महिलांचा विचार केला तर अत्यल्प महिलांना या 1,500 रुपये प्रति महिन्याचा लाभ त्या ठिकाणी मिळेल. निश्चितपणे सरकारने योजना जाहीर केली ही चांगलीच आहे, परंतु योग्य पद्धतीने निर्णय घेणं आणखी गरजेचं होतं. आणखी महिलांना याच्यामध्ये लाभ मिळण्याची अपेक्षा अनेक महिलांना होती. ही योजना महिलांपर्यंत पोहोचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की जसं सरकार कुठली योजना सांगतो आणि शेवटला लक्षात येतं की ही सरसकट नाहीये, काही ठराविक महिलांसाठी, ठराविक घटकांसाठी योजना आहे. अगदी तशाच पद्धतीनं संपूर्ण महिलांसाठी 1,500 रुपये महिना दिला जाईल अशा पद्धतीनं सोशल मीडियावर या पोस्ट व्हायरल होत होत्या, परंतु आता ह्याची सत्यता बाहेर आलेली आहे. ही सगळ्या महिलांना 1,500 रुपये महिना नाहीये. दुसरा भाग असा आहे की याच योजनेचं उद्धव ठाकरे जे की माजी मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, त्यांना ज्यावेळेस ही योजना या योजनेच्या संदर्भात आपण प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी थेटपणे सांगितलं की राज्य सरकारनं महिलांसाठी 1,500 रुपये महिना जो काही लागू केलेला आहे किंवा घोषणा केलेली आहे, ही घोषणा जरी चांगली वाटत असली तरी अनेक महिलांना याच्यामध्ये घेणं गरजेचं होतं. पण त्यासोबतच जशी माझी लाडकी बहीण ही योजना काढली तसे माझे लाडके भाऊ अशी सुद्धा योजना काढणं गरजेचं आहे. कारण तरुण मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेऊन आहेत, बेरोजगार आहेत, त्यांच्या हातालाही काम नाही आणि त्यांना सुद्धा स्वावलंबीपणे जीवन जगण्यासाठी त्यांच्याही हातामध्ये 2 पैसे येणं गरजेचं आहे. जसं दुर्बल घटकांना आणि महिलांना बळ देण्यासाठी, आर्थिक बळ देण्यासाठी, औषध उपचारासाठी किंवा कुटुंबातल्या सदस्याला शिक्षणासाठी महिलांना 1,500 रुपये महिना हा काही ठराविक महिन्यांना देण्याचं जे शासनाने धोरण घेतलेलं आहे, अगदी तशाच पद्धतीनं पुरुषांना किंवा तरुणांना सुद्धा ही योजना अशा पद्धतीनं लागू करणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, ही योजना नेमकी काय आहे आणि कुणाला याचा लाभ मिळणार आहे ही माहिती आपल्यापर्यंत मी या ठिकाणी पोहोचलेली आहे. कारण समज आणि गैरसमज हा आपला होऊ नये. जर गैरसमज झाला असेल तर तो क्लिअर व्हावा आणि जर समज असेल तर तो गैरसमज आपला दूर व्हावा. या दोन्ही दृष्टीनं ही माहिती मी आपल्यापर्यंत दिलेली आहे. आणि आपल्यालाही प्रश्न विचारतोय की राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण म्हणून जी योजना या ठिकाणी आणलेली, यामध्ये ज्या महिलांना लाभ दिलेला आहे यापेक्षा अधिक महिलांना लाभ देणं गरजेचं होतं का? तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर तुम्ही द्या. आणि त्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की जसं महिलांसाठी ही योजना तुम्ही लागू केलेली, अगदी तशाच धर्तीवर तरुणांच्या आणि बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांना सुद्धा प्रत्येक महिन्याला तुम्ही काही ना काही ठराविक रक्कम पगार म्हणून त्यांना द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तुम्हाला ती योग्य वाटते का याचं उत्तर तात्काळ द्या. कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. पण नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.